लढाईत भारतानं गाठला महत्त्वाचा टप्पा. बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ. देशातल्या 6 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांकडून 69 लाख टनांहून अधिक धान पिकाची खरेदी. देशात कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवाला साधेपणानं प्रारंभ. आणि भारताची परकीय गंगाजळी उच्चांकी पातळीवर. आता सविस्तर बातम्या. कोविड विरुद्धच्या लढाईत भारतानं आता महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. देशात उपचार सुरू असलेल्या कोविड-19च्या रुग्णांची संख्या 1 सप्टेंबरपासूनच्या 1.5 महिन्यानंतर पहिल्यांदाच 8 लाखांच्या खाली आली आहे. देशात गेल्या 24 तासात 70,000हून जास्त रुग्ण बरे झाले. त्यामुळे सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता 7,95,087 इतकी झाली आहे. ही संख्या देशातील रुग्णांच्या आजवरच्या एकंदर संख्येच्या 10.7% आहे. देशाचा कोविड-19चे रुग्ण बरे होण्याचा दर आणखी वाढून तो आता 87.78% झाला आहे. बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत असल्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णसंख्येत घट होण्यामधलंही सातत्य टिकून आहे. देशात आतापर्यंत बरे झालेल्या कोरोनाबाधितांची संख्या आता 65,24,595 वर पोहोचली असून बरे झालेल्या आणि प्रत्यक्ष उपचार सुरू असलेल्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येतला फरकही वाढत आहे. दरम्यान आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात देशात 837 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक 306 मृत्यूंचा समावेश आहे. देशाचा कोविड-19चा मृत्यूदर आता 1.52% वर आला आहे. सध्या सुरू असलेल्या खरीप विपणन हंगामात सरकारनं आतापर्यंत देशातल्या 6 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांकडून 69 लाख टनांच्या वर धान पिकाची खरेदी केली आहे. भारतीय अन्न महामंडळासह इतर सरकारी संस्थांनी विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून धान पिकाची किमान हमी भावानं खरेदी केली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिली आहे. आतापर्यंत खरेदी झालेल्या धान पिकाची एकंदर किंमत 13,128 कोटी रुपयांहून अधिक आहे. धान पिकाखेरीज 41 लाख टन डाळी आणि तेलबियांचीही सरकारमार्फत महाराष्ट्रासह इतर काही राज्यातून खरेदी करण्यात आल्याचं कृषी विभागानं म्हटलं आहे. देशात यंदा कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवाला साधेपणानं प्रारंभ झाला आहे. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील प्रसिद्ध वैष्णोदेवी मंदिरातही भक्तिभावानं आणि उत्साहात नवरात्राची सुरुवात झाली आहे. वैष्णोदेवी मंदिराशिवाय श्रीनगर इथलं दुर्गानाथ मंदिर तसंच काश्मीर खोऱ्यातल्या गंडेरबाल जिल्ह्यातल्या खीरभवानी या देवी मंदिरात आज सकाळपासून भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येत आहेत, असं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे. प्रशासनानं कोरोनापासून खबरदारी घेण्यासाठी दिलेल्या सूचनांचं सर्व भाविक पालन करत असल्याचंही या वार्ताहरानं नमूद केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रोत्सवानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. आई जगदंबा सर्वांच्या जीवनात आनंद, शांतता आणि समृद्धी घेऊन येवो, असं पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवरून दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. नवरात्रीचा आज पहिला दिवस असून आज देवीच्या शैलपुत्री रूपाचं पूजन केलं जातं. पंतप्रधानांनी मा शैलपुत्रीला वंदन करून तिच्या आशीर्वादानं आपली पृथ्वी सुरक्षित राहो, अशीही प्रार्थना केली आहे. आगामी सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंडळानं सुरक्षा, गर्दी व्यवस्थापन आणि इतर व्यवस्थांचा आढावा घेतला. या संदर्भात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात रेल्वे बोर्डाचे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक झाली. महिला रेल्वे प्रवाशांमध्ये सुरक्षेची भावना जागृत करून त्यांच्या सुरक्षाविषयक अडचणी सोडवण्यासाठी मेरी सहेली उपक्रम सुरू करण्यात आल्याचं रेल्वे मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं आहे. 9 ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलन गंगाजळीत सुमारे 6 अब्ज डॉलर्सची वाढ होऊन ती सुमारे 552 अब्ज डॉलर्सच्या नवीन उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. यात सर्वाधिक वाटा परकीय चलनाचा आहे. सोन्याच्या साठ्याच्या किमतीतही 113 दशलक्ष डॉलर्सची वाढ होऊन तो सुमारे 37 अब्ज डॉलर्स किमतीचा झाला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पैसे घेण्याच्या भारताच्या अधिकारात किरकोळ वाढ होऊन तो सुमारे 1.5 अब्ज डॉलर्सवर गेला.
हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलवर. केंद्र सरकारचं सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय MSME निर्यात प्रोत्साहन परिषदेशी कुठल्याही प्रकारे संबंधित नसल्याचं या मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे स्पष्ट केलं आहे. या परिषदेतील कुठल्याही पदांच्या नेमणुका अथवा बदल्या करण्याचे अधिकार MSME मंत्रालयाकडे नसल्याचा खुलासाही या निवेदनात केला आहे. प्रसारमाध्यमं आणि समाज माध्यमांवर या मंत्रालयाच्या नावाचा वापर करून MSME निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या संचालक पदाच्या नियुक्तीचं पत्र जारी करण्यात आल्यासंबंधीचे काही संदेश प्रसृत होत असल्याचं मंत्रालयाच्या निदर्शनास आल्यानं हा खुलासा करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातल्या पिलभीत जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात 9 जण ठार आणि 30हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना आसपासच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं असून गंभीररित्या जखमी झालेल्यांना बरेली आणि लखनौच्या रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी पाठवलं आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 730 वरून जाणारी बस मोटारीवर धडकल्यानं हा अपघात झाला. अपघातात मरण पावलेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर सुरक्षा दलांनी लारनू या भागाला वेढा घालत शोध मोहीम सुरू केली. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी मारला गेला. या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात चांदुरा या गावात सुरक्षा दलांनी काल केलेल्या कारवाईदरम्यान एका दहशतवाद्यानं शरणागती पत्करली. जहांगीर अहमद भट असं या दहशतवाद्याचं नाव असून तो मूळ चांदुरा इथलाच रहिवासी आहे. हा दहशतवादी गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होता. त्याच्याकडून एक AK-47 रायफल आणि एक मॅगझिन हस्तगत करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी नवे कृषी कायदे मैलाचा दगड ठरतील असा दावा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी काल केला. लुधियाना इथल्या शेतकऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधताना त्यांनी कृषी कायद्यांबाबतचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. किमान आधारभूत किंमत आणि मंडई ही व्यवस्था कायम राहणार असून याबाबत शेतकऱ्यांनी शंका ठेवू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ही बाब स्पष्ट केली आहे असं ठाकूर म्हणाले. केंद्र सरकारनं कृषी उत्पादनांच्या विक्रीसाठी आणि मंडई विकासासाठी 2,500 कोटी राखीव ठेवले असल्याचंही ठाकूर यांनी सांगितलं. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बलरामपूर इथं 300 खाटांच्या रुग्णालयाचं तसंच अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि सॅटेलाईट केंद्राचं भूमिपूजन केलं. अटल बिहारी वाजपेयी यांनी बलरामपूर इथूनच 1957 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. दगडखाणीत झालेल्या स्फोटामुळे ओडिशामध्ये काल 3 कामगारांचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले. राज्यातील रायगड जिल्ह्यातील ओकिलगुडा इथं ही घटना घडली. खाणीत स्फोट होताच दगडांचे तुकडे अंगावर पडल्यानं कामगारांचा मृत्यू झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. स्फोटामागील कारणांचा तपास सुरू आहे. IPL क्रिकेट मालिकेत काल अबुधाबी इथं झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघानं कोलकाता नाईट रायडर्स संघावर 8 गडी राखून विजय मिळवला. कोलकाता संघानं प्रथम फलंदाजी करताना 149 धावांचं लक्ष्य मुंबईसमोर ठेवलं होतं. मात्र क्विंटन डी कॉक याच्या नाबाद 74 धावांच्या जोरावर मुंबईनं हे लक्ष्य साध्य केलं. आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात तसंच दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कोविड विरुद्धच्या लढाईत भारतानं गाठला महत्त्वाचा टप्पा. बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ. देशातल्या 6 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांकडून 69 लाख टनांहून अधिक धान पिकाची खरेदी. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवाला साधेपणानं प्रारंभ आणि भारताची परकीय गंगाजळी उच्चांकी पातळीवर.
याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पण कोरोनाविरुद्धचा लढा अजून संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा. आकाशवाणी. नमस्कार.